सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगत वाढू लागली असून कराड तालुक्यात विशेष म्हणजे वारुंजी जिल्हा परिषद गटामध्ये मोठी फाईट पाहायला मिळणार आहे. म्हणजे अटीतटीची लढत आहे. माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार आहेत. म्हणजे जिल्हा परिषद गटाच्या सौ दीपाली प्रमोद पाटील आणि गणातील उमेदवार जे कोयना वसत गणातील नरेंद्र नांगरे पाटील माझ्यासोबत आहेत. तर त्याला ताईला विचारणार आहे, ताई, प्रचार कसा चालू आहे आता? प्रचार एकदम जोरात चालू आहे. होम टू होम भेटी घेणे, सर्वांची चौकशी करणे हे आमचे चालूच आहे. बरं. खरं तर वारुंजी जिल्हा परिषद गट पहिल्यापासून म्हणजे शहरालगत असलेला आणि महत्वाचा व काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या पर्यंत जाता? महिला आम्ही लोकांसाठी, महिलांसाठी महिला सक्षमीकरणे हा आमचा एक मुख्य उद्देश आहे. परत आपल्या भागासाठी, गटासाठी स्वच्छ पाणी पुरवठा, कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट करणे, ह्या गोष्टी आम्ही आणि मुलांसाठी वगैरे शाळेचं योग्य नियोजन, त्यांना व्यवस्थित सुविधा वगैरे पुरवणे, बचत गटांना प्रोत्साहन देणे, ह्या गोष्टी आम्ही प्रामुख्याने लक्ष देत आहोत आणि त्या प्रामुख्याने समजावून लोकांना देत आहोत. बरोबर मॅडम, तुमचं खोडशी मधलं भाषण आम्ही ऐकलं, खूप छान. म्हणजे आणि तुम्ही एक तो उल्लेख केला की आरोग्याची सुविधा शिक्षणाच्या माध्यमातून तो नक्की कशा पद्धतीनं गेला मतदारसंघात? आपण पाहतोय की कोरोना काळात इतकी बिकट अवस्था झाली होती की आपल्याला बेड उपलब्ध होत नव्हते. बाबांनी आपल्या भागातील लोकांसाठी एवढ्या कार्यक्षमतेने काम करून आपल्या भागातील लोकांसाठी जेवणाची सगळी सोय व्यवस्थित करून आपल्या लोकांसाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न केले. कारण की एवढी बिकट अवस्था होती की हॉस्पिटलसाठी बेड मिळत नव्हते आणि त्यातही बाबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपली जे कोणी हे आहे त्यांना व्यवस्थित त्यांना सोय केली आपली कृष्ण हॉस्पिटलच्या माध्यमातून. ताई, भाजपने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. बर. कशा पद्धतीनं संधी सोनं तुम्ही कराल आणि भाजप पक्षाबद्दल काय सांगाल आणि बाबांच्या बद्दल? आपण पाहतोय राजकारणात फक्त यश मिळवणे म्हणजे राजकारण नव्हे, तर लोकांच्या मनात स्थान मिळवणं. त्या माध्यमातून आम्ही बाबा असं एक व्यक्तिमत्व आहे की लोकांसाठी काहीतरी करणे नेहमी ते जनमानसात असतात. लोकांसाठी जे काही करण्याची तळमळ आहे त्यांच्या त्या उमेदीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम, लोकांसाठी काहीतरी आता बघतोय आपण डॉक्टर अतुल बाबांनी आपलं जे मानधन आहे ते उपहारगृहातील निरीक्षण गृहातील मुलींसाठी दान केलं आहे. शेतकऱ्यांची तळमळ पाहतोय ते. शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा पोहोचवण्यासाठी ते कार्यरत आहेत. आपल्या भागातील लोकांसाठी ज्या काही सुविधा आहेत ते पण पोहोचवण्याचं काम आपण कार्यक्षमपणे करत आहोत. आणि नागरी सुविधा म्हणजे ग्रामीण नागरी सुविधा अत्यंत कार्यक्षमपणे पोहोचवण्याचं बाबांच्या माध्यमातून प्रयत्न आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जे काही योजना असतील जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत सर्वसामान्य लोकांसाठी त्या कार्यक्षमपणे पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. ताई, खरं तर ही काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. जिल्ह्यात एकमेव असा मतदारसंघ दिसतोय की काँग्रेस आणि भाजपमध्ये. तुम्ही या लढतीकडे कसं बघताय? तुमच्या समोर किती आव्हान तुम्हाला वाटतं? आता बघतोय आपण आपले काँग्रेसमध्ये पाहायचं झालं तर असा नेता असा नाहीये की आता आपण आपण अतुल बाबांचं काम बघतोय. कराड दक्षिण मध्ये आता विकास कामांचा एवढा बाबांनी तडाखा चालू केला आहे तर कुणाला हे करण्याचं हेच नाहीये. बाबांचं एवढं मोठं काम आहे की त्यामुळं आपण भारतीय जनता पक्षाचं काम खूप जोमाने चालू आहे. आपल्यासोबत नरेंद्र नांगरे पाटील आहेत. खरं तर आदर्श सरपंच आणि आता आदर्श पंचायत समिती करण्यासाठीचा विडा उचललेला कसं बघता या निवडणुकीकडे? या निवडणुकीला मी एक विकासाची निवडणूक असं बघतोय. कारण ही निवडणूक म्हणजे मिनी मंत्रालयाची निवडणूक आहे. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, इथं जो काही आराखडा तयार होतो तोच शासनाला सादर होतो. तर ते मायक्रो प्लॅनिंग आम्ही दीपाली ताई आणि मी मिळून निवडून आल्यानंतर करू. आणि नंतर या आमची जी गावं आहेत ती गावं पेरी अर्बन गावं आहेत. हा. त्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात कचऱ्याचा, सांडपाण्याचा प्रश्न आहे. कचऱ्याचा प्रश्न आता आमच्या कुठल्याच गावाकडे जागा नाही. त्यासाठी क्लस्टर तयार करावं लागेल. ते आम्ही अतुल बाबांच्या मार्फत त्याला जागा उपलब्ध करून घेऊ. आणि एका ठिकाणी जसं पुणे मुंबईमध्ये एका ठिकाणी कचरा आणला जातो, त्याचं सेपरेशन केलं जातं, त्याचं बेलिंग केलं जातं. परत घन कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा करून खत तयार केलं जातं. अशा प्रकारचं काहीतरी नियोजन केल्याशिवाय आमची ही गावं आरोग्याच्या दृष्टीनं सुदृढ होणार नाहीत. त्याचबरोबर आमच्या जकीनवाडी असेल, धोंडेवाडी असेल, कालेटेक असेल, नांदलापूर असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पिण्याचं पाणी हे आम्ही गाव विहिरीतून देत असतो. पण त्या गाव विहिरीच्या पाण्याची आता दूषित
दूषिताचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, युरियाचे प्रमाण वाढले, हार्डनेस वाढलाय. त्याच्याकरता उंडाळे प्रादेशिक योजना अतुल बाबांच्या मागे लागून त्यांच्या मार्फत त्याचं मॉडर्नायझेशन करून, त्याचं रिएस्टिमेट करून, परत एकदा त्याचं पुनर्जीवन करून ही योजना 100% व्यवस्थित चालवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लोकांना चांगलं पिण्याचं पाणी आम्ही देणार आहोत. खरं तर एक शेवटचा आणि महत्वाचा आणि नाजूक प्रश्न आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा होतात, म्हणजे आता काँग्रेसची अवस्था फक्त म्हणजे 1-2 जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस लढते. राहिलेल्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल तुम्ही, किंवा लोकांनी विकासात्मक राजकारणाच्या पाठीशी यावं असं वाटतंय का तुम्हाला? निश्चितपणानं लोकांनी आता विकासाच्या मागे राहिलं पाहिजे. काँग्रेसची अवस्था काय झाली ते आता मी सांगण्या इतकं राहिलेलं नाही. सगळ्यांना दिसत आहे. परंतु आता अतुल बाबांच्या सारखं एक दमदार नेतृत्व मिळालंय आणि त्या नेतृत्वाकडे पाहिलं असताना एक कराड दक्षिणचं एक ते व्हिजन असलेलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या मागं आमचे जे काय राहिलेत बऱ्यापैकी 95% लोक आलेत. जे काय राहिलेत त्यांनी त्यांच्या मागे शक्ती उभी करावी आणि आपल्या कराड दक्षिणचा विकास करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. पाटील साहेब, आणखी एक विषय, परवा जो मुस्लिमांचा मेळावा झाला खूप उत्स्फूर्तपणे झाला, म्हणजे त्या मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं. काय सांगाल, सर्वसमावेशक नेतृत्व होतंय सगळं नाही, भाजपचं? अतुल बाबा हे भारतीय जनता पार्टीचे जरी उमेदवार असले किंवा आमदार असले, त्यांचं नेतृत्व हे सर्वच घटकांना, सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणार आहे. ते फक्त मुस्लिम समाजच नाही, हम्म. असेल गुरव समाज असेल, सुतार समाज असेल, आपले नाभिक समाज असेल, चर्मकार असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांशी ते मनमोकळेपणाने बोलून त्यांच्या अडीअडचणी सोडवून त्या समाजाला काय लागेल ते सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतात. त्याचंच प्रत्यंतर तुम्हाला मुस्लिम मेळाव्यामध्ये दिसून आलं. तुम्ही आव्हान काय कराल वारुंजी जिल्हा परिषद गट आणि गणातील सगळ्या आमदारांना? तुम्ही म्हणजे अनेक वर्ष राजकारणात तुम्ही आहात. मी वारुंजी गटातील आणि कोयनावसातील गणातील वारुंजी गणातील आमच्या असंख्य मतदारांना एक आवाहन करतो की अतुल बाबांच्या सारख्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. दीपावलीताई आमच्या एम.कॉम आहेत, मी ॲडव्होकेट आहे, आमचा सागर संतोष माने हाही सुद्धा एक उच्च शिक्षित आहे. आम्ही तिघही उमेदवार बघा, आम्ही एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत. आमच्याकडे एक विजन आहे. मी जकीनवाडी गावाला 25 पुरस्कार मिळवून दिले. तसेच पुरस्कार आम्ही या गावांना स्पर्धेमध्ये उतरून एक आदर्श पंचायत समिती गणाचा जरी मी उमेदवार असलो तरी वारुंजी गट आम्ही आदर्श करू एवढीच एक ग्वाही देतो या निमित्ताने. नांगरे पाटील साहेब, तुमच्याकडून नुसता गटच नाही तर आदर्श पंचायत समिती सुद्धा तुमच्याकडून व्हावी. दीपालीताई, तुमच्याकडून आदर्श जिल्हा परिषद व्हावी. खरं तर या वारुंजी जिल्हा परिषद गटाचा इतिहास खूप मोठा आहे आणि या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ह्या उमेदवारांनी विकासात्मक राजकारणाचा या ठिकाणी नक्कीच विजन समोर ठेवलेला आहे. विकास बसले, यशवंत नगरी, कराड.